अबू आझमींचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्र, निलंबन मागे घेण्याची पत्राद्वारे केली विनंती. इतिहासकारांचा आधार घेऊनच वक्तव्य केल्याचं अबू आझमींचं स्पष्टीकरण. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेला 5 महिन्यांची मुदतवाढ. विधानसभा सदस्यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांनी मुदत वाढवली. योजनेचा एकूण कालावधी 11 महिने करण्याचा निर्णय. महिला दिनाच्या निमित्तानं ममता पुरस्कार सोहळा. स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात सोहळ्याचं आयोजन. कार्यक्रमाला रश्मी उद्धव ठाकरे यांची उपस्थिती. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर 2 रेल्वे ट्रॅक वाढणार. सिंहस्थ कुंभमेळ्यात गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी निर्णय. स्टेशनच्या दोन्ही बाजूला होल्डिंग एरिया वाढवण्याचं नियोजन. नाशिकमध्ये भैयाजी जोशींच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. भैयाजी जोशींच्या प्रतिमेला जोडे मारत केलं निषेध आंदोलन. सार्वजनिक ठिकाणी दारूच्या नशेत आढळल्यास होणार कारवाई. पहिल्या अपराधाबद्दल 1 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा तर 10,000 रुपयांचा दंड आकारला जाणार. निर्यात आणि आयात क्षेत्रात कोकण रेल्वेचं महत्त्वाचं पाऊल. रत्नागिरीतून थेट JNPT बंदरात उत्पादनं पाठवता येणार. यासाठी रत्नागिरी रेल्वे स्थानकात यंत्रणा सज्ज. सांगली बसस्थानकावर झळकले चोरी करणाऱ्या महिलांचे पोस्टर. पोलिसांची अनोखी शक्कल. या महिलांपासून सुरक्षित राहण्याचं नागरिकांना केलं आवाहन. मुंबई विमानतळावर 40 लाखांची सोन्याची भुकटी जप्त. सीमाशुल्क अधिकाऱ्यांची कारवाईमध्ये 11 कोटींचं कोकेनही केलं जप्त. आणि ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात भीषण आग. डम्पिंग ग्राउंडला लागली आग. आगीचं कारण अस्पष्ट. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.